ओंकार मागे ए हो काय सांगाल काय झालंय काय झालं माईक नेमकं? कुठे एक मिनिट काय झालं काय नेमकं झालं? काही नाही एकदम हे झालं मला पोलिसांनी आम्हाला थोडं अटक करून महाबळेश्वरला घेऊन गेले. हा आणि महाबळेश्वर मध्ये आमचं मेडिकल केलं. हा तिथं अनफिट झाल्यामुळे तर सिव्हिलला घेऊन आले. आम्हाला लोकशाही पद्धतीने मतदान करून दिलं नाही. आमच्या खोटे अपहरणाचे गुन्हे दाखल केले आमच्या पोलिसांनी. खोटे अपहरणाचे गुन्हे खोटे काही केलं नाही. आमच्यावर असलेल्या माणसाचं अपहरण केलं असं दाखल. ओके तुमची काय कपडे काय तुमचे आज काय झालं होतं मला? अध्यक्ष निवडीच्या दरम्यान हा सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो हा. असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून मला महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेलं. मारहाण झाली का तुम्हाला? अमानुषपणे मारहाण झाली. कुणाकडनं झाली पोलीस प्रशासन खाजगी देशातले पोलीस चला तर बाकी प्लीज मला घेऊन स्वतः पालकमंत्री वर जात होते. पालकमंत्र्यांना सुद्धा चला 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 प्लीज चला चला अरे पालकमंत्र्यांचं रक्त माझ्या शर्टाला लागलं. म्हणजे अशा पद्धतीनं अमानुषपणे कृत्य आज लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, लोकशाहीची हत्या करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात झालेलं आहे. खूप मोठं म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 22 सदस्य आणि सेनेचे 15 असे 37ची मेजॉरिटी होती. आमचे 2 फोडले, राष्ट्रवादीचे आणि सेनेचे 2 फोडले. आमची 33ची मेजॉरिटी झाली. त्या 33च्या आमचेच बापूसाहेब शिंदे व्हायचे. ते बापूसाहेब शिंदे रोज आमच्या बरोबर आहेत. अगदी रोज उठल्यानं काल सकाळी सुद्धा त्यांच्या पाया पडलो गुढीपाडव्या दिवशी. आणि त्यांच्यावरच खोट्या पद्धतीचं त्यांचं अपहरण झालं. अशा पद्धतीची खोटी तक्रार दाखल केली आमच्यावर. आणि आम्हाला तिथनं मतदान केंद्राच्या बाहेरून म्हणजे अगदी मतदान बाहेरनच गेटवरनच 4थ्या मजल्याच्या सभागृहाच्या बाहेरूनच आम्हाला ओढत नाही. मकरंदाबांना, पालकमंत्र्यांना सगळ्यांनाच ओढत होते. नितीन काका आम्हाला हे करत होते की बाबा यांना मतदान करू दे, सगळे म्हणत होते. कारण काहीतरी सांगितलं असेल की तुम्हाला? काही कारण सांगायचा विषय नाही. कारण आम्हाला सांगितलं सांगायचं की चला आता- बापूसाहेब शिंदे यांनीचं अपहरण झालंय. ते बापूसाहेब शिंदे काल 12 वाजता महाबळेश्वरच्या पोलीस स्टेशनवर गेले. तिथले सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. ते स्वतः जाऊन सांगतायत की माझं काही अपहरण वगैरे झालेलं नाही, मी तर महाबळेश्वरमध्येच आहे. त्याच्यानंतर बापूसाहेब शिंदेनी स्वतः वाईच्या डीवायएसपीच्या समोर जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये जबाब दिला आणि सांगितलं की आदरणीय नितीन काका पण त्यांच्यावर गेले होते की मी अपहरण वगैरे काही झालेलं नाही, पण त्यानं काही करून आम्हाला मतदान करून द्यायचं नव्हतं, काही करून आम्हाला अटक करायची होती. आणि म्हणून अटक करून 4थ्या मजल्यावरनं आम्हाला अटक करून तिथून महाबळेश्वरला घेऊन गेले. अशाही पद्धतीने आपला जो गळा घोटला जातोय हे पाहिल्यावर मला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं. माझं बीपी त्याचं 180 जवळजवळ 120 बीपी झालं. यांचं पण बीपी एकदम हाय झालं होतं. मग आम्हाला तिथून इथं अँब्युलन्सने आता सिव्हिल आले. ज्या पद्धतीनं आज जे असं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये घडलं, हा लोकशाहीचा खून आहे. आम्हाला मतदान करून शेवटी मला आम्हा दोघांना 40-40 हजार लोकांनी आमच्या मतदान करून आम्हाला निवडून दिलंय. आणि आम्ही आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही चाललो होतो. बापूसाहेब शिंदे आमच्या बाजूलाच होते. ते ओरडून सांगत होते आणि मी इथंच आहे, माझा जबाब घ्या. त्याने ॲपोजिट आणलं तर मला कोणी पडवून त्यांना धक्केबुक्की बापूसाहेबांना धक्केबुक्की देऊन त्यांना आम्हाला ओढून मारहाण झाली का तुम्हाला आता? नाही. मारहाण 10-15 पोलीस सोडत होते असे ह्याच्यासारख्या. मारहाण म्हणजे मला सांगा शर्टात एक बटन राहिलं नाही का, सगळा पॅन्ट सगळी फाटून गेली. इतक्या चुकीच्या पद्धतीनं म्हणजे मीच नाही, मी तर एक सामान्य कार्यकर्ता आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे.
परंतु या राज्याचे दोन दोन मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सुद्धा पोलिसांचा अरेरावीपणा किती मोठा सांगा मला तुम्ही. तुमच्या डोळ्यात एकच माझ्या डोळ्यात एकच आम्ही दोघच होतो ना त्या ठिकाणी आणि बाकी साध्या गणवेशातले 100 पोलीस होते. तरी सुद्धा त्यासनी डावलून आम्ही सगळ्यासनी धक्काबुक्की करून आम्ही पुढे गेलो, पाक अगदी गेटवर गेलो. गेटवर म्हणजे 4थ्या मजल्याच्या सभागृहाच्या दरवाजापाशी गेलो आणि दरवाजापाशी 15 ते 20 पोलीस. मग आता शेवटी 15-20 जणांच्या पुढे मी आणि भाऊ काय करणार. पोलिसांनी ठरवून तुमची अटक केली आहे, काय तुम्हाला वाटतं? मतदान करून द्यायचं नव्हतं त्यांना. जाणीवपूर्वक त्यांनी ठरवलं होतं. अशा पद्धतीने आम्हाला मतदान करून दिलं नाही. याची दाद मागणार तुम्ही? काय कशा पद्धतीनं काय काय कोर्टात आमची न्यायालयात मंडळी चर्चेत येते. ज्या आम्हाला पद्धतीने काही माहित ठरवतो त्या नाही. पद्धतीने काय घडलं एकदम कळायचं पण आम्ही एकदम शून्यता.